गुड मॉर्निंग. मजेत ना. आणि आज मी सकाळी सकाळी माझ्या गावाजवळ मॉर्निंग वॉकला आलो आहे आणि एक सुंदर वातावरण झालं आहे आणि खूप छान वाटतं आहे. खूप सारे पक्षी आहेत, त्यांच्या आवाज ऐकायला येतात आहे. आणि रात्री थोडासा पाऊस पडला होता आणि त्याच्यामुळे थोडंसं वातावरण आज दमट जरी असलं तरी आत्ताच जस्ट मला एक किंगफिशर म्हणजेच आपला खंड्या स्पॉट झाला आहे. बघतो, तुम्हाला दिसला तर मी तो तुम्हाला दाखवतो. तर मी तुम्हाला पण दाखवतो माझ्या आजूबाजूचा परिसर कसा आहे तो, जस्ट रोटेट करून. तर अशा सुंदर वातावरणात सकाळी धावायला कोणाला नाही आवडणार. चला मग माझं रनिंग मी कंटिन्यू करतो आणि तुम्हाला दाखवतो की रस्त्यामध्ये मला आता काय काय दिसतंय, काय स्पॉट होते तो बघा. एक मिनिट. खंड्या पक्षी होता आणि तो पटकन उडून गेला आणि त्याच्यामुळे कॅप्चर करता आलं नाही. पण ठीक आहे, पुढे आपल्याला काय दिसतंय आपण बघूया. बकऱ्यांसाठी शेड केलेली आहे. खाली एक मैदानी भाग आहे, इकडे रस्ता आहे आणि खाली एक मैदानी भाग आहे. ट्राय करतो थोडं जवळ जाऊन तुम्हाला दाखवता येईल की मस्त वाटतंय.
आता मी त्या मैदानी भागात उतरलो आहे आणि मला तिथे बकऱ्या दिसतात आहे आणि काही लोकही आहेत त्यांच्यासोबत. बघू, तुम्हाला दाखवतो. थोडं पुढे जातो आणि तुम्हाला दाखवतो. काका, या सर्व तुमच्या बकऱ्या आहेत की तुम्ही त्यांना फक्त चरायला नेता? अच्छा, की तुमच्याच आहेत? अच्छा, तुम्ही इकडेच राहता की तुम्हाला असं बसतील नाही इकडे तिकडे जायला लागतं? फिरायला लागतं. म्हणजे काय आहे, म्हणजे तुम्हाला असं हर वेळी त्यांचा एक एक स्थायी निवारण आहे ह्यांच्या बकऱ्यांसाठी वगैरे? पाणी नाही म्हणून खाली ठेवतो. अच्छा, वरती पाणी नाही म्हणजे कुठे? अच्छा, सड्यावर पाणी नाही म्हणून तुम्ही खाली इकडे आणता. मग इकडे पाण्यासाठी त्यांना कुठे नेता तुम्ही? अच्छा, नदीवर, हिवाळी नदी जी आहे. अच्छा, मग तुम्हाला रात्रभर ह्यांच्यासोबत थांबायला लागतं आणि तुम्हाला जेवण करायला लागतं वगैरे? अच्छा, मग हे किती महिने असं असतं उन्हाळ्यात? आता का पाऊस पडला ना. अच्छा अच्छा. ठीक आहे. आता या बकऱ्या तुम्ही एवढे सांभाळता, तर कुठले हिंस्र प्राणी वगैरे कधी असं रात्रीच्या वेळेला वगैरे असे येतात का? म्हणजे वारंवार तर एवढी नसेल वगैरे, पण कधीतरी वर्षातून वगैरे असं कुठून तरी येतात का? अच्छा, सायटिंग जातात वगैरे असं वगैरे. म्हणजे कुत्रे वगैरे तुम्हाला ते खबरदार करतात, कोणी रात्रीचा वगैरे असा प्राणी वगैरे. तरी सुद्धा कुत्र्याला न जुमानता वगैरे एखादा कुठला वाघ वगैरे वगैरे असं कधी आहेत, येतात वगैरे बकरी? लांबच. अच्छा, पण आहेत कधीतरी येतात वाघ वगैरे, कधीतरी, खूप दुर्मिळ. कुठे इकडे कुठल्या जंगलात वगैरे असतात? अच्छा, कुठले वगैरे तिकडे असतात डोंगरामध्ये? हां हां हां. हां हां हां. अचानक काहीतरी झाल्यानंतर अचानक भेटलं. अच्छा, ठीक. रनिंग कंटिन्यू करतोय. थोडा मध्ये एकदा थांबलो होतो. कुठे चाललाय? कामावर. अच्छा, कामावर चाललाय. अच्छा, कुठे कामाला जातो? मालवणला. मालवणला काय काम करतो? इलेक्ट्रिक. अच्छा, इलेक्ट्रिकचं. ITI वगैरे केलंय? नाही, डायरेक्ट कामाला. डायरेक्ट कामाला जातो वगैरे. इकडून तू तो खालच्या माधेवाडीचा तू जसा रस्ता ती गेलाय, डायरेक्ट पोई तिकडे जाणार का तू? हो, तिकडून नाही, इकडून असं गेला की नाही. हां हां. डायरेक्ट पोईपवरनं डायरेक्ट सरळ गेला की डायरेक्ट मालवणला आहे. अच्छा अच्छा. किती ते किती काम असतं? मी 9 वाजता जातो हां. आणि तो 7-7:30 पर्यंत येतो. अच्छा, ST असते? ST असते, पण आम्हाला नाही परवडणार नव्हती. का? कारण ते सकाळी असते 9 वाजता. हां हां. संध्याकाळी यायला नसते ना. हम्म. नाही, 2 व्हीलर आहे. हां हां एक पोरगा आहे. हां हां हां. एकत्र जातात? एकत्र जातो. अच्छा, शिक्षण वगैरे इकडेच झालं? हो, 12वी घेतली हायस्कूलमध्ये? हायस्कूलमध्ये आमच्या.
एक ग्लास फुल. घराचं एक बांधकाम चालू आहे. फणस लागले. समोर एक मस्त व्ह्यू दिसतोय. एक डोंगर आहे, एक घर आहे खाली. पुढे जाऊन दाखवते तुम्हाला. कोकणातील एक रम्य पहाड, एक आल्हाददायक वातावरण आणि त्यात सकाळची एक धाव. अजून काय हवंय? ही मस्त हिरवीगार रतांब्याची झाडं स्पॉट झाली आहेत. पूर्ण रतांब्याने लगडली आहेत. उंचच उंच झाड आहे.
तर रनिंग करत करत मी या रस्त्याने मुख्य रस्त्यावर आलो आहे. आता मला परत रिटर्न जायचं आहे, पण मी याच वाडीचा रस्ता न घेता पुढून दुसऱ्या वाडीतून जाण्याचा प्रयत्न करणार आहे. बघूया. आता मी माझ्या परतीच्या रस्त्याने निघाले आणि तुम्ही बघू शकता समोर डोंगर आहे आणि या दुसऱ्या वाडीतल्या रस्त्याने मी रिटर्न जातोय. थोडं थांबून दाखवतो. वाटेत एक मोठंसं जांभळाचं झाड दिसलं. काही जांभळं पडली होती आणि मित्रांनो मला एक रानभाजी स्पॉट झाली आहे. तुमच्यापैकी ज्यांना ह्याचं नाव माहीत असेल तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा. ही बघा. आणि तुम्ही ही रानभाजी खाल्ली आहे का तेही मला सांगा. कोकणात आता 2-3दा पाऊस पडून गेला आहे आणि त्यामुळे कुठे कुठे या रानभाज्या आपल्याला नजरेत पडत आहे. नुकतीच या रानभाजीची सुरुवात आहे. आणि मला बऱ्याच ठिकाणी आता या स्पॉट झालेल्या आहेत. बघा इकडे एक आहे.
तर अशा प्रकारे धावत चालत मी माझ्या सकाळचा फेरफटका पूर्ण केला आणि माझ्या घरी परतलो.